गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी अतिश शहा, चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन, अल्ट्रा रनर, फिटनेस ट्रेनर. आजचा टॉपिक फूट लँडिंग स्टाईल, मिड फूट, फोरफूट आणि हिल स्ट्राईड. मिड फूट साधारण या स्टाईलनी जमिनीवरती पडत असतो आणि फोरफूट जो आहे तो ह्या पद्धतीने पडतो आणि हिल स्ट्राईड ही ह्या पद्धतीने पडते. अशा प्रकारे 3 प्रकारे हिल स्ट्राईड्स आहेत. तर जनरली लाँग डिस्टन्ससाठी मिड फूट स्टाईल ही प्रेफर करावी असं सांगितलं जातं आणि स्प्लिंट रनिंगसाठी फोरफूट स्टाईल प्रेफर केली जाते. आणि हिल स्ट्राईड टेक्निकली तरी सांगितली जात नाही, तरी देखील मॅरेथॉनर जे मॅरेथॉनर जे रेकॉर्ड ब्रेकचे आहेत ते देखील हिल स्ट्राईडनी कंप्लीट करतात. पण सायन्स असं सांगतं की हिल स्ट्राईडमध्ये थोडे इंजुरी होऊ शकतात. एक जनरली प्रत्येकाचा नॅचरल फूट लँडिंग स्टाईल वेगळा असतो, पण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे. आणि इम्प्रूव्हमेंटसाठी रनिंगच्या ड्रिल्स करणं महत्त्वाचे आहेत. रनिंगच्या ड्रिल्समधून अँकल स्ट्रेंथ देखील डेव्हलप होते आणि स्टाईलवरती आपण फोकस करू शकतो. तर तुमची स्टाईल कुठली आहे हे तुम्ही पहा, त्याचे व्हिडिओज चेक करा आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा आणि यामुळे नक्की तुमच्या परफॉर्मन्समध्ये देखील फरक पडेल. थँक्यू.